चलेगा तो ये नहीं चलेगा। नहीं वो तिथे बनवत असते मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी समाजाचा जो निर्धार मेळावा आहे तो भिवंडी तालुक्यातील सोनाळे या परिसरामध्ये घेण्यात येणार आहे। आपण आपल्या पाठीमागे पाहू शकतो भव्य दिव्य असा हा मंच या ठिकाणी तयार करण्यात आला आहे, ज्या ठिकाणी ओबीसी समाजाचा या ठिकाणी निर्धार महामेळावा या ठिकाणी घेण्यात येतोय। विशेष म्हणजे यामध्ये मार्गदर्शक म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून छगन भुजबळ जे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आहेत आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं जे प्रमुख मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी होणार आहे। आणि या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागरिक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत। रायगड असेल, पालघर असेल, नाशिक असेल आणि इतर भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ओबीसी समाज जो आहे ते या ठिकाणी एकवटणार आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर या सभेसाठी जी तयारी होती ती तयारी या ठिकाणी अक्षरशः पूर्ण झालेली आहे। सर्व खुर्च्या या ठिकाणी व्यवस्थित लावण्यात आलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डॉग स्क्वॉड असतील किंवा बॉम्ब शोधक पथक असतील या सर्वांनी या ठिकाणी त्यांचे तपासणी या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत। तर दुसरीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त या सभेसाठी लावण्यात येणार आहे। दुसरीकडे ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे, कारण मुंबई नाशिक महामार्ग जे आहे ते लगतच आहे, त्यामुळे ट्रॅफिक होऊ नये यासाठी पूर्ण व्यवस्था या ठिकाणी पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली आहे। तर बसण्याची जी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली ते जवळपास 50 ते 60 हजार खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर या सभेसाठी लाखो जे ओबीसी समाज आहे ते या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे, त्यासाठी सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर या पूर्ण सभेसाठी जी तयारी आहे ती तयारी अक्षरशः पूर्ण झालेली आहे। आपल्या सोबत या ठिकाणी आयोजक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की या ठिकाणी या सभेला कोण कोण उपस्थित राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाची भाषण होणार। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आज सोनाळे ग्राउंड भिवंडी येथे एक महामेळावा आयोजित केलेला आहे। ओबीसींचा महामेळावा निर्धार मेळावा म्हणून आयोजित केलेला आहे। त्यासाठी मार्गदर्शक म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, अजून प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, तसेच बबनराव तायवाडे साहेब असे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित राहतील। त्यांच्या उपस्थितीत सर्वांना ओबीसींना मार्गदर्शन करण्यात येईल। विशेषतः आपण जर बघितलं तर काय काय मागण्या राहणार आहेत या माध्यमातून जरांगे पाटील विशेषतः आणि त्यांच्या विरुद्ध छगन भुजबळ अशी या ठिकाणी स्पर्धा रंगलेली आहे। आज या मेळाव्यातून आम्हाला काही मागण्या म्हणजे ठराव संमत करून घ्यायचे आहेत ओबीसी समाजातूनच। त्यासाठी पहिली मागणी म्हणजे ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही महत्त्वाची मागणी आहे। त्याचबरोबर मराठ्यांना कुठल्याही प्रकारचं ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही महत्त्वाची अशी एक मागणी आहे। त्याचबरोबर विधानसभा असतील, लोकसभा असतील, यामध्ये ओबीसींना जे आरक्षण त्यांचं सध्या हे केलेलं आहे ते चालू करावं आणि महिलांनाही 27% आरक्षण द्यावं, अशा काही प्रमुख मागण्या असतील। विजय वडेट्टीवार यांचं जे नाव आहे या ठिकाणी फलकावरती आपण बघतोय, परंतु विजय वडेट्टीवार येणार आहेत का, त्या या सभेला उपस्थित राहणार आहेत का? नाही, विजय वडेट्टीवार साहेब काही कारणास्तव या सभेला उपस्थित राहू शकत नाही। त्यांचं पर्सनल काही कारण असेल त्याबद्दल आम्ही काही बोलू इच्छित नाही। परंतु आजचा हा महामेळावा जो आहे हा मराठा समाजाच्या विरोधात नाहीये। आम्ही ओबीसी मराठा समाजाच्या विरोधात अजिबात नाही।
मराठ्यांना आरक्षण सरकारने द्यावं ते त्यांच्या सेपरेट कोट्यातून कुठेतरी ॲडजस्ट करून द्यायला पाहिजे किंवा त्यांनी मागणीही तशीच करावी. कारण आमच्या ज्या कोट्यातून ओबीसींच्या कोट्यातून त्यांना देऊ नये ह्यासाठी सरकार आज जर विचार केला तर जरांगेंच्या ज्या सभा होत आहे त्या बघून सरकार एक साईडने निर्णय घेत आहे. अशा प्रकारची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत सरकारला जाग येण्यासाठी म्हणून हा महामेळावा तयार केलेला आहे. कारण ओबीसींची ताकद काय आहे हे सरकारलाही दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आज हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच जरांगे पाटलांना मी सांगू इच्छितो की मी सांगतो की त्यांनी त्यांच्या मराठ्यांना सेपरेट आरक्षण मागावं. त्यासाठी त्यांनी जी खालच्या थराची भाषा एकदम खालच्या लँग्वेजमध्ये ओबीसी नेत्यांवर टीका करत आहेत ते थांबवावं असे मी त्यांना विनंती करतो. दुसरीकडे काय सांगाल या सभेच्या माध्यमातून जे भाषण होणार आहे त्यांच्यामध्ये काय अपेक्षित वाटतं? आम्ही ओबीसी मेळावा जो इथे ठाणे जिल्ह्यामध्ये घेत आहेत यो सर्व समाजाचा ओबीसी मेळावा जे आहे ह्या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून नाशिक असेल, पुणे असेल, रायगड असेल, सर्व ठिकाणी, मुंबई असेल, ठाणा असेल, सर्व ठिकाणी इथे या ठिकाणी महिला पुरुष सर्व ओबीसी जेवढे लोक आहेत ती या उपस्थितीला राहणार आहेत. याचं कारण एवढंच आहे का ओबीसीचा जो आरक्षण जो आहे तो सरकारने ओबीसीसाठीच ठेवावा आणि ज्यांना आरक्षण मराठे समाजाला द्यायचं असेल त्यांनी सरकारने जो आहे जो बिहारच्या या अजून कुठल्या सरकारने जो दिलेला आरक्षण जे आहे त्या आरक्षणानुसार त्यांना द्यावा. आम्हाला फक्त आमचं आरक्षण अबाधित राहावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आम्ही कोणाच्या समाजाच्या विरोधात नाही आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आहेत, त्यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. भुजबळ साहेबांचं भाषण होणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं, ज्या पद्धतीने जरांगे पाटील एकावरती एक टीका केले ओबीसीवरती टीका करत आहेत, तर या भाषणातून काय वाटतं? मला तरी असं वाटतं की आरक्षणाबाबत ते बोलणारच आहेत, परंतु काही मार्गदर्शक हे जरांगेंचं नक्कीच पोस्टमॉर्टम करतील. कारण त्यांची जी भाषा आताच्या परिस्थितीत जर बघितली तर खूपच खालावलेली आहे. मी परत सांगतो की मराठ्यांना सुरुवातीला जरांगेंचं आव्हानच असं होतं की आम्हाला सेपरेट आरक्षण द्या, आम्हाला ओबीसी मधून नको. परंतु ती आता त्यांनी पलटी मारलेली आहे आणि आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे अशा प्रकारचा एक त्यांनी निश्चय केलेला आहे. मी सांगू इच्छितो की ते अशा ओबीसींच्या अपोजिट का जात आहेत हे आम्हालाही समजत नाही. कारण सुरुवातीपासून त्यांची अशीच धारणा होती की आम्हाला मराठ्यांना सेपरेट आरक्षण पाहिजे. आणि काही तसा विचार केला तर संपूर्ण मराठा समाज हा कुणबी जर होत असेल तर ती गोष्ट मराठ्यांच्यासाठीही लाजिरवाणी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. तसाच जर विचार केला, आजची जी तयारी आहे अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय भव्यदिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम होईल अशी आम्हाला खात्री आहे. कारण आम्ही ज्या समाजात फिरतो, आम्ही ज्या गावागावात जातो तिथून ओबीसींचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आज जर आपण बघितलं तर ओबीसी समाज हा कधीच एकवटलेला नव्हता, परंतु या माध्यमातून ओबीसी समाज हा अतिशय चांगल्या प्रकारे एकत्र आलेला आहे. ही ओबीसींच्यासाठी एक जमेची बाजू आहे. कुणबी सेना प्रमुख असतील, आगरी कोळी समाज असेल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या ओबीसी समाज असेल, त्या मोठ्या संख्येने येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 रोजी भारतामध्ये सर्वप्रथम आरक्षण देण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ओबीसीला आजपर्यंत आरक्षण मिळत आहे. परंतु मराठा समाज हा ओबीसीमध्ये समावेश होण्यासाठी जीवाचं रान करतो. आमचा त्या मराठा समाजाला विरोध नाही, परंतु आम्ही 52% असून सुद्धा 27% आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि त्यातून आम्हाला फक्त 19% आरक्षण मिळतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा मराठा समाज कुणबी दाखले घेऊन सहभागी होतो. ही एक खेदाची गोष्ट आहे आणि हा ओबीसीवर मोठा अन्याय आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आगरी महोत्सव मैदान, क्रीडांगण, सोनाले या ठिकाणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. आणि हा मेळावा
एक ऐतिहासिक असा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील, मुंबईतील, नवी मुंबई भागातील, काही नाशिकमधून मोठ्या संख्येने ओबीसी समाज येणार आहे आणि असं आम्ही याला आयोजकांच्या वतीने आव्हान करतो. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं तर ओबीसी समाजाचा या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सभा जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि या सभेमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील असतील, प्रमुख वक्ते म्हणून छगन भुजबळ असतील यांचे वक्ते होणार. परंतु एक नाव असा विशेष जे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होणार होती अशी चर्चा होती, परंतु ते या सभेला उपस्थित राहणार नाही आहेत. काही कारणास्तव त्यांचं येणं या ठिकाणी त्यांनी टाळलेलं आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं या सभेसाठी जी तयारी होती ती तयारी या ठिकाणी पूर्णतः झालेली आहे आणि दुपारी 3च्या नंतर या ठिकाणी सभेसाठी मोठ्या प्रमाणात जी अलोट गर्दी आहे ती या ठिकाणी होण्यास सुरुवात होणार आहे. कॅमेरा पर्सन अजितसह मी अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.